मित्रांनो, हे बघा, आज माझ्याकडे आहेत वेल्डिंग करणारे कामगार. देवल्यामधले अरुण गुरव, वेल्डिंग करणारे एक नंबर. आमचं जे काय वेल्डिंगचं काम जे करायचं असेल, कोणती वस्तू बनवायची असेल तर आम्ही यांच्याकडनंच बनवून घेतो. यांच्याकडून जर तुम्ही एकदा वस्तू कोणती बनवून घेतलात तर तुम्ही त्यांच्याकडेच वस्तू बनवून घेणार, दुसरीकडे कोणाकडे जाणार नाही. असं यांचं काम असतं, एक नंबर. आता माझ्या घराला ना 3 दरवाजे आहेत बाहेरच्या बाजूनी, आणि मी तिन्ही दरवाजांना हे बघा सेफ्टी डोर बसवून घेतले, ते सुद्धा यांच्याकडूनच. हे बघा, आणि काय छान मस्त दरवाजे बनवलेत बघा. हे बघा, हा लॉक जर आपल्या दरवाजाला लॉक असेल तर जर चावी आपल्याला द्यायची असेल त्याच्यासाठी सुद्धा यांनी हे बघा बसवून. म्हणजे माणूस कोण आला एखादा वस्तू देतो, बारीकशी वस्तू घेता हे बघा, काय बारीक वस्तू आपल्याला घ्यायची असेल आतून बाहेरून, आता त्याच्यासाठी सुद्धा यांनी सर्व मस्त व्यवस्थित बसवून दिलेलं आहे. मच्छर येऊ नये म्हणून त्यासाठी जाली पण बसवून दिले. ही बघा किती छान जाली. दोन्ही साईडला कडी कोंडे, वर खाली. म्हणजे आजकालच्या या म्हणजे कोकणामध्ये आपली घरं खूप लांब लांब असल्यामुळे हे सेफ्टी डोर बसवणं खूप गरजेचं असतं. कारण का आपण बाई माणूस एकटे वगैरे असतात, मुलं असतात, आपण कुठल्या तरी कामाला जातो, मग घरी माणसं एकटे असल्यामुळे हे असे दरवाजे बसवणं खूप गरजेचं आहे. मुंबईसारखं नाही ना आपल्या चाली, एक घर इथे तर एक घर तिकडे असे असतात, आणि एकदम कमी बजेटमध्ये हे आपलं काम करून देतात. मी तुम्हाला आमचे दुसरे पण दरवाजे दाखवते. हे आहे माझ्या किचनच्या साईडचा दरवाजा. हे बघा, हे आहे माझं पाठच्या बाजूचा दरवाजा, पश्चिमी साईडचं. काय साप जंतू आतमध्ये येऊ नये त्यासाठी पूर्ण त्यांनी आम्हाला पॅक बंद करून दिलेलं आहे. अजून सिमेंट लावायचं काम बाकी आहे. आणि हे आहे माझं दर्शनी दरवाजा. इथे पण आम्ही हे लावून घेतलं आहे सेफ्टी डोर. किती सुंदर मस्त बनवलेलं आहे. अजून पण थोडंफार काम बाकी आहे. इथे पण मी कोयंडा असं लावून घेणार, म्हणजे का बाहेरून कोण कडी लावू नये. हे टाला आपण इथे लावू शकतो, म्हणजे बाहेरून कोण आपल्याला आतमध्ये बंद करू शकत नाही. म्हणजे कोण मस्करी वगैरे करतो ना, लहान मुलं वगैरे चुकून करतात, तसं काहीच होणार नाही. तुम्हाला सुद्धा कधी जर यांच्याकडून जर लोखंडाच्या वस्तू, काय शिडी घोडा काय बनवून घ्यायचा असेल, पुण्यामध्ये येऊन अरुण गुरव म्हणून नाव विचारायचं. लहान मूल सुद्धा तुम्हाला यांच्या घरी घेऊन जाऊ शकतं. असं यांचं काम एक नंबर असतो. आपल्या अंगणामध्ये जर पत्र्याचा मंडप करायचा असेल, जसं आपण मांडव बोलतो, ते सुद्धा हे एक नंबर करतात. माझे हे सर्व त्यांनीच काम केलेलं आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.